त्या काळात रेडिओ एक चैनीचीच वस्तू होती. कुठलाही व्यवसाय म्हणला ना, खरं सांगू का, तर आव्हानांचं स्वरूप हे काळानुसार बदलत राहतं. पण बारामतीमध्ये पहिला जर मॉल म्हटलं इलेक्ट्रॉनिक मॉल तर तो मिलिंग ट्रेडिंग कंपनी. जर असं काय आलंच नसतं कदाचित आम्ही हात नाही मारलेच नसते. रेडिओला त्यावेळेस लायसन्स पण घ्यावं लागायचं पोस्ट करून. त्यामुळे की बिझनेसचे जे नकळत होणारे लॉसेस जास्त त्याच्यावरती आमचं खूप कंट्रोल. आता जर तिथनं शिफ्ट नाही झालो तर बिझनेसच्या अस्तित्वाचाच प्रश्न होता. म्हणजे नमस्कार मित्रांनो, चला बोलूयाच्या आपल्या पॉडकास्टमध्ये आपण आज अशा विषयाबद्दल बोलणार आहोत ज्या व्यवसायाची सुरुवात झाली 50 वर्षापूर्वी. 50 वर्षापूर्वी एखादा व्यवसाय टाकायचं म्हटलं तर मनामध्ये खूप मोठा दगड ठेवावा लागायचा. हा व्यवसाय चालेल नाही चालेल, लोक घेतील नाही घेतील या पद्धतीने असायचा. पण तो 50 वर्ष टिकवणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. हा प्रवास केवळ उत्पादनांचा नाहीये, हा कुटुंबाचा आहे, हा पिढ्यानपिढ्यांचा आहे, हा विश्वासाचा आहे आणि हा प्रवास आहे तो म्हणजे आपण टिकून राहण्याचा आणि वाढण्याचा. आज आपण जाणून घेणार आहोत या प्रवासामध्ये सुरुवात कशी झाली, त्या सुरुवातीनंतर हा व्यवसाय वाढवला कसा, वाढला कसा आणि आज मॉडर्न रिटेल आणि ऑनलाईनच्या जमान्यामध्ये हा व्यवसाय बहरला कसा याबद्दल आज आपण भेटणार आहोत बारामतीमधील प्रसिद्ध व्यावसायिक मिलिंद शाह वाघोलीकर. नमस्कार सर. नमस्कार. त्यानंतर आपण भेटणार आहोत चकोर शाह वाघोलीकर यांना. नमस्कार सर. नमस्ते. आणि त्यानंतर आपण भेटणार आहोत समीर मिलिंद शाह वाघोलीकर यांना. नमस्कार सर. नमस्ते. तुमच्या तिघांचंही आपल्या चला बोलूयाच्या पॉडकास्ट मध्ये स्वागत आहे. नमस्ते सर, व्यवसाय म्हटलं तर उतार चढाव येतो, पण व्यवसायाची सुरुवात म्हटलं हा सगळ्यात कठीण प्रश्न असतो आणि ती सुरुवात केली तुमच्या वडिलांनी. साधारणतः कधी सुरुवात झाली आणि कशा प्रकारे याचा विचार आला? साधारणतः या व्यवसायाची सुरुवात झाली 1975 साली. तसं पाहिलं तर आमच्या हा पारंपरिक व्यवसाय मुळीच नव्हता. आमचा पारंपरिक व्यवसाय होता आडत व्यापार आणि किर्लोस्कर ऑइल इंजिन्स आणि मोटर्स याची खरेदी व विक्री हा व्यवसाय होता. परंतु माझे वडील म्हणजे ज्यांना आम्ही दादा असं संबोधतो, सगळे दादा म्हणतो, आमच्या दादांनी काहीतरी वेगळं करायचं ठरवलं की त्यांना या व्यवसायापेक्षा काहीतरी स्वतःचं एक वेगळं करायचं होतं. म्हणून त्यांनी ठरवलं की आपण काहीतरी इलेक्ट्रॉनिक्स, म्हणजे त्यावेळेस इलेक्ट्रॉनिक्स हा खरं तर शब्द फार मोठा होता. त्यावेळेस फक्त रेडिओच म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स असं समजलं जायचं. तर त्यांनी ठरवलं की आपण रेडिओ विक्रीचा एक व्यवसाय नवीन चालू करू. मग त्यांनी फिलिप्स असेल, टेलिफंकन, ग्रुंडिग आणि GEC या कंपन्यांच्या रेडिओपासून विक्रीपासून त्यांनी ती सुरुवात एक नवीन केली आणि एक व्यवसायाला नवीन ओळख द्यायचा त्यांनी त्यावेळेस तो प्रयत्न केला. आणि माझ्यामध्ये तो खूपच धाडसी होता, कारण त्या काळात रेडिओ ही अतिशय चैनीची अशी वस्तू त्या काळात समजली जायची. सर्वसामान्याच्या सुद्धा ती रेडिओ आवाक्याबाहेर होते. म्हणजे असं सर्वजण काय ते खरेदी करण्याच्या ताकदीचे लोक त्यावेळेस नव्हते, तेवढा पैसाही नव्हता त्या काळात. त्यामुळे हा खरंच एक त्यांचा धाडसी निर्णय होता. आता पाहिलं गेलं तर रेडिओ, TV, DVD, LED, आता स्मार्ट TV या क्षेत्रामध्ये या गोष्टींमध्ये आपण जातोय. पण त्या काळात रेडिओ चालू करणं किंवा रेडिओ विकणं ही खूप मोठी गोष्ट होती. सुरुवात कुठं झाली? सुरुवात ही झाली आपल्या महावीर पथला, जेव्हा आमचा सर्वांचा फॅमिली बिझनेस एकत्रच होता. तुळजाराम चतुरचंद शाह, मेसर्स तुळजाराम चतुरचंद शाह ही माझ्या आजोबांच्या नावाने चालू झालेली पेढी होती. त्याच नावाखाली हा एक बिझनेस स्वतंत्र सुरू झाला महावीर पथला 1975 साली. जागा कमी पडते, आपला व्यवसाय वाढवायचा आहे किंवा काय, त्यानंतर पुढे शिफ्ट झालात का? 1978 साली जेव्हा जागा 75 साली जे मेन रोडला महावीर पथला सुरू झालेली जागा कमी पडायला लागली, तर 1978 साली वडिलांनी मारुती मंदिरासमोर, स्टेशन रोडवरील मारुती मंदिरासमोर असलेलं एक जुनं गोडाऊन हे संपूर्ण रिफर्बिश करून, रिन्युअल करून तिथं एक चांगल्या प्रकारची शोरूम त्या काळातली मिलिंग ट्रेडिंग कंपनी नावाने परत एकदा सुरू केली. आणि हा प्रवास खऱ्या अर्थाने तिथून सुरू झाला की जो उत्तरोत्तर वाढत गेला आणि आज या त्याच्या स्वरूपापर्यंत येऊन थांबला. याचे आद्य प्रणेते असं जर म्हटलं तर आमचे वडील, दादा ज्यांना आम्ही म्हणतो, तेच या व्यवसायाचे आद्य प्रणेते.
तुम्ही दोघांनी कधी या व्यवसायामध्ये येण्याचा निर्णय घेतला? 1978ला तिथं आल्यानंतर साधारण त्यानंतर 10 वर्षांनी म्हणजे 1988-89 सालाच्या आसपास आम्ही दोघांनी म्हणजे मी आणि चकोरनी या व्यवसायाला जॉईन करायचं ठरवलं. त्या काळात आम्ही दोघंही सिव्हिल इंजिनिअरिंगची कामं बारामतीत करायचं, शिक्षण पुण्यात घेऊन पुण्यात अनुभव घेऊन बारामतीत परत आलो. आणि त्या काळात एवढी कामं कन्स्ट्रक्शनची मिळत नव्हती किंवा होत नव्हती आणि वडिलांना मदत करणे ह्या हेतूने आम्ही वडिलांच्या बिझनेसमध्ये आम्ही दोघांनी लक्ष घालायचं ठरवलं आणि आम्ही दोघंही आमची ह्या धंद्यातली एंट्री अशा पद्धतीने झाली साधारण 1988-89 साली. दोघेही सिव्हिल इंजिनियर? आम्ही दोघेही सिव्हिल इंजिनियर. ओके. एक सिव्हिल इंजिनियर इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान टाकतोय किंवा आहे आणि ते चालवतोय ही वेगळी गोष्ट आहे. काय पहिल्यांदा काय वाटलं सिव्हिल सोडून तुम्ही इलेक्ट्रॉनिक्सचं काम करताय त्यावेळेस? थोडंसं धंद्याचं बाळकडू जसं म्हणतात की आपल्याला रक्तातच असतं तसं वडिलांनी जसा हा धंदा सुरू केला होता रेडिओ आणि वगैरे जसं तर चकोरनी सांगितलं तसं ते बघत बघतच आम्ही खरं तर लहानाचे मोठे झालो होतो. त्यामुळं त्या क्षेत्राबद्दल एक नैसर्गिक ओढा हा आमच्या दोघांच्यातही होताच आणि ते कधी ना कधी काम आपल्याला करावं लागेल असं वाटत पण होतं की आपल्याला कधी ना कधी या पण कामात लक्ष घालावं लागेल असं आम्हाला पहिल्यापासून नेहमी वाटायचं आणि ते आम्हाला आवडेल असंच आम्हाला नेहमी वाटायचं की आपण त्यात पण लक्ष घातलं त्यात पण काम केलं तर आम्हाला नक्की आवडेल असं आम्हाला वाटायचं. जसं की आता तुम्ही खूप वेगळ्या विचाराने सांगितलं की आम्ही ओढ होती तुमची, तसंच की नवीन गोष्टी बघण्याची लोकांनाही ओढ असते. मग तसेच बारामतीतले काही नागरिक असतील की जे येत असतील कस्टमर म्हणून येत आपण की येत असतील तुमच्या दुकानावरती तर त्यांचा रेडिओ किंवा टीव्हीकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असायचा? जसं चकोरनी मगाशी सांगितलं की त्या काळात रेडिओ एक चैनीचीच वस्तू होती. अनेक घरात रेडिओ नव्हताच, पोचायचा होता आणि लोक मला आठवतं चांगलं रेडिओला त्यावेळेस लायसन्स पण घ्यावं लागायचं पोस्टाकडून. तर इथपर्यंत त्या सगळ्या गोष्टी होत्या आणि त्याचे संपूर्ण रजिस्टर वेगळे आणि एक अप्रूप असायचं एखाद्या घरात जर रेडिओ घ्यायचा त्या काळात. आज ज्याप्रमाणे ज्या सहजतेने लोक घरात स्मार्ट टी व्ही घेतात त्याहीपेक्षा जास्त अवघड त्या काळात रेडिओ घेणं होतं. ही गोष्ट नक्कीच म्हणजे मला नमूद करावं वाटते की त्या काळात 350 ते 400 रुपये म्हणजे साधारण जर आपण काळ बघितला तर 88-80 सालात 350-400 रुपये खर्च करणं ही पण एक मोठी आताची व्हॅल्यू 40-50 हजाराच्या पुढेच झाली. जर तुम्ही सोन्याशी जर कम्पेअर केला याचा दर तर लगेच लक्षात येईल की त्याची व्हॅल्यू किती होती. आणि त्या परिस्थितीत लोक या वस्तू घेण्यासाठी पैसे बाजूला करून आणि आमच्यापर्यंत येऊन त्या वस्तू घेत होते. ही खरोखरच एक अप्रूप होतं, त्या कुटुंबातही अप्रूप होतं आणि आम्हालाही आमचा व्यवसाय त्या काळात सुरू झालेला असा वाढताना बघून खूप आनंद व्हायचा. तर थोडक्यात एखाद्याच्या घरात रेडिओ आला म्हणजे तो खूप श्रीमंत ह्या प्रकारे त्यावेळेस गणना होत असेल. तरी देखील काही प्रत्येक व्यवसायामध्ये अडचणी येतात. याही व्यवसायामध्ये तुम्हाला काही अडचणी जाणवल्या असतील, काही प्रश्न होते ते? आत्ताच्या जर व्यवसाय आत्ता जर करंट सिच्युएशन जर आपण म्हणलं तर आत्ता ऑनलाईनचा एक आपल्याला म्हणजे ई कॉमर्स आपण ज्याला असं म्हणतो की ऑनलाईनचा एक मोठं आपल्यासमोर आव्हान उभं टाकले. म्हणजे ते जेवढे किरकोळ विक्रेते भारतामध्ये असतील की ते बहुतेक सगळेजण ते या फेजमधून तर निश्चितच जात आहेत की त्यांना ऑनलाईनच्या प्राइसेस टॅली करण्यात म्हणजे त्या खूपच अडचण येते. आणि दुसरा एक ट्रेंड आहे म्हणजे मॉडर्न रिटेलमुळे सुद्धा ज्यांच्या खूप शाखा आहेत अशा कंपन्या ज्या आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या आहेत त्यांच्याकडून सुद्धा एक खूप मोठं आव्हान आपल्या किरकोळ विक्रेत्यांसमोर आहे. इलेक्ट्रॉनिक्समध्ये तर ते सगळ्यात पहिल्यांदी माझ्या मते भारतात आलं असावं. तर ते एक आव्हान खरंच आहे. आणि कुठलाही व्यवसाय म्हणलं ना खरं सांगू का तर आव्हानांचं स्वरूप हे काळानुसार बदलत राहतं. आज मॉडर्न ट्रेड आहे आणि ऑनलाईन आहे. अजून 5 वर्षांनी 7 वर्षांनी कोणत्या स्वरूपाचं आव्हान आपल्यासमोर उभं टाकेल सांगता येत नाही. पण त्यामुळं मी एकच सांगू इच्छितो की आव्हानं ही येणारच असतात. तुम्ही व्यापार करत असताना त्याला तुम्ही कसे सामोरं जाता, तुमच्यात किती जिद्द आहे आणि त्याला तुम्ही कसे पुरून उरता हेच खूप महत्त्वाचं आहे.
आता तुम्ही खरंच आव्हानं ही यायलाच पाहिजे, त्याशिवाय आपण प्रूव्ह होत नाही. पण तरी देखील म्हटलं ना की त्यावेळेस कोणत्या गोष्टीला जास्त डिमांड होती, म्हणजे एखादी वस्तू, रेडिओ, टीव्ही त्या काय काळात असेल? मेनली जर सांगितलं तर 88 ते 80 या काळापर्यंत रेडिओज हे मेनली डॉमिनेट करत होते सगळ्या मार्केटला. त्यानंतर टेप रेकॉर्डर्स आले, मग 2-in-1 आले की ज्यात रेडिओ पण आणि टेप रेकॉर्डर पण अशा गोष्टी आल्या. आणि मग हळूहळू या फक्त रेडिओची जागा ह्या बाकी इतर प्रोडक्ट्सनी घेतली. त्यानंतर जर बघितलं आपण 85-88 सालापर्यंत टेलिव्हिजनची एंट्री भारतामध्ये झाली. एशियन गेम्सच्या निमित्ताने कलर टी व्ही भारतामध्ये आले 1984-85च्या दरम्यान ते आले. त्याची मागणी अर्थात खूप कमी प्रमाणात होती. तालुका लेवल, बारामती तालुक्यासारख्या तालुका लेवलला खूप कमी प्रमाणावर मागणी होती. पण निश्चित त्यावेळेस या गोष्टी, या बदलांना तिथूनच खरी सुरुवात झाली होती. आठवतंय का, म्हणजे पहिला टीव्हीचा तुमचा कोण कस्टमर असावा? मला वाटतं सुर्वे सर हे आमचे कलर टी व्हीचे पहिले कस्टमर होते. मला जितकं आठवतं आज तेवढ्यात तर डॉक्टर सुर्वे हे आमचे पहिले कस्टमर होते कलर टी व्हीचे. याचा जर विचार केला आपण याच्यात, काय भावना होती त्यावेळेस त्यांच्या? त्यांचं एकच की मिलिंद ट्रेडिंग कंपनी, राजा काका हे आपलं दुकान आहे, आपल्याला टी व्ही घ्यायचंच आहे, तर त्यांच्याकडे जायचं आणि ते देतील तो टी व्ही घ्यायचा आणि घरी आणून बसवायचं. एवढं एकमेवच त्या काळात, म्हणजे एक विश्वासाचं नातं एवढं त्या काळात होतं. आणि वडिलांनी पण जो ग्राहकांचा विश्वास आहे, सतत त्यांची एकच शिकवण होती की चांगल्यात चांगल्या वस्तू, दर्जेदार वस्तूच विका आणि त्याला चांगली सर्व्हिस कशी देता येईल चांगल्या प्रकाराने, की त्यांनी दिलेल्या पैशाचा पुरेपूर मोबदला त्याला कशा पद्धतीने मिळेल यावर त्यांचा कायम कटाक्ष असायचा. त्यामुळे त्यांचे ग्राहक असे जोडले गेलेले होते की ज्याचा फायदा आज आमच्या तिसऱ्या पिढीला पण होणार आहे याची मला खात्री आहे. की ज्या पद्धतीने त्यांनी या सगळ्या गोष्टींवर काम केलं आणि पायंडा पाडला, एक आम्हाला शिकवण दिली, ती निश्चितच येणाऱ्या आणखी 4 पिढ्यांना पण नक्कीच रस्ता दाखवेल किंवा येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला तोंड देण्यासाठी ती निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. त्यावेळेस नोन असलेले किंवा जास्त प्रचलित असणारे कोणते ब्रँड होते टीव्ही मध्ये? टीव्हीमध्ये त्यावेळेस सुरुवात झाली तेव्हा व्हिडिओकॉन, डायनोरा होतं, BPL होतं, ओनिडा होतं. त्याच्यानंतर व्हिडिओकॉनचं पदार्पण झालं. EC प्रामुख्याने सगळ्यात पहिल्यांदा ब्लॅक अँड व्हाईटमध्ये डॉमिनेटिंग होतं, म्हणजे EC टीव्हीज खूप होते. त्याच्यानंतर मग क्राऊनचे टीव्ही आले आणि कलर टीव्हीचा जमाना जसा आला तेव्हा मग ते व्हिडिओकॉन असेल किंवा तुमचं BPL असेल, ओनिडा असेल, यांचा उदय होत गेला. मग नंतर ऑप्टॅनिका वगैरे, फिलिप्स अशा सगळ्या कंपन्या नंतर आल्या. आता आपण बारामतीला स्मार्ट सिटी म्हणतोय, आता खूप चांगली दळणवळणाची साधनं झालेली आहेत. त्यावेळेस तेवढं दळणवळणाचं साधन होतं का, आणि त्यावेळेस ह्या गोष्टीला काही फेस करावं लागलं होतं? आता प्रामुख्याने कस्टमर हे आपल्या बारामतीतलेच असायचे आणि जे बाहेरगावचे असायचे त्यावेळेस ते आपल्या ST महामंडळाने तो प्रवास करून आपल्यापर्यंत पोचतच होते. दळणवळणाची जी साधनं म्हणजे तेव्हा 2 व्हीलर आणि 4 व्हीलर तर खूपच अवघड होतं, कारण आज नंबर लावला स्कूटरला तर ती 10-15 वर्षांनी स्कूटर मिळायची. तुम्ही 4 व्हीलर जर घ्यायला गेला, फिॲट किंवा अँबॅसेडर, ती सुद्धा 4-4, 5-5 वर्ष तुम्हाला मिळायची नाही, अशी त्यावेळेसची परिस्थिती होती. त्यामुळं दळणवळण किंवा ते गाडी घेऊन येणं जाणं करणं हा विषय नव्हता. टेलिफोन सुद्धा सगळ्यांकडे नव्हते, फार रेअर टेलिफोन असायचे. टेलिफोनचा नंबरही कित्येक वर्षानंतर लागायचा. त्याच्यामुळं दळणवळणाचं साधन हे तेव्हा खूपच कमी होतं. दुकानात येऊन भेटणं करणं आणि पर्सनल टच हा तुमचा असणं हेच त्यावेळेसचं खूप मोठं संपर्काचं साधन होतं. जसं तुम्ही म्हटलं की आता 2 व्हीलर घ्यायची म्हटलं तर एवढे वर्ष थांबावं लागायचं, तसं आपल्या प्रोडक्टच्या बाबतीत होतं का? नाही, तसं कधी फारसं नव्हतं. कारण बायर्स आणि मॅन्युफॅक्चरर्स यांची जर त्यावेळेस संख्या बघितली तर ते एकमेकाला बॅलन्स करतील अशाच पद्धतीचे सेलर्स आणि बायर्स दोन्ही होते. कंपन्या पण तेवढ्याच होत्या, लिमिटेड कंपन्या आणि लिमिटेड बायर. त्यामुळे प्रत्येकाला पाहिजे ती गोष्ट साधारणतः एक स्टॉकच अशी मिळायची.
डिमांड टू सप्लाय हा रेशो बऱ्यापैकी ठेवला होता. लिमिटेड प्लेयर्स असल्यामुळे ते शक्य होतं की ज्याच्याबरोबर उलटी परिस्थिती आता आजकालच्या काळात झाली. आता सर मगाशी बोलताना तुम्ही म्हटलात की डॉक्टर सुर्वे तुमचे पहिले ग्राहक होते आणि त्यांनी असं केलं होतं की राजा भाऊंच्या दुकानातून मला टीव्ही घ्यायचा आहे, तुम्हीच सांगायचं मी घेऊन जाणार आहे. आता असे बाहेर आहेत का? आजही त्यांनी जे मिलिंग ट्रेडिंग या नावाशी जोडले गेलेले जे कस्टमर आहेत आज, त्यातले अनेक लोक आजही येतात चकोरला किंवा मला भेटतात, बसतात, गप्पा मारतात. का आला, काय येणं केलं विचारल्यानंतर सांगतात काय नाही टी व्ही घ्यायचा आहे. कुठला घ्यायचा तुम्ही सांगा, तुम्ही जो सांगाल तोच घ्यायचा आहे. हे जे साधारण आमच्या जनरेशनमधले जे कोणी कस्टमर म्हणून जर येत असतात ते या पद्धतीनेच आजही करतात. साधारणतः पुढच्या जनरेशनची जी मुलं की जी साधारण समीरच्या वयाची असतील ती त्यांचा वस्तू विकत घेण्याचा प्रकार किंवा पद्धत थोडी वेगळी असते. त्यांचा आधी अभ्यास झालेला असतो पण तरी ते ट्रस्ट फक्त मिलिंग ट्रेडिंगमध्ये जाऊनच आपल्याला घ्यायला पाहिजे हा त्यांच्याकडे विश्वास देखील त्यांच्याकडे असतो. ह्या विश्वासानेच ते इथं येतात. जरूर अभ्यास करून त्यांनी सिलेक्ट केलेलं मॉडेल करतात. फायनल एक सल्ला म्हणून काका कुठला घेऊ हे विचारल्याशिवाय मात्र राहत नाहीत. किंवा जर आम्ही दोघं किंवा समीर त्यांना नाही भेटला काही कारणानिमित्त दुकानात तर काही जण थांबून पण राहतात की त्यांना येऊ द्या, त्यांना आल्यानंतर त्यांच्याशी बोलून आम्ही फायनल करतो आणि मग बिल करू. हा 1, 2 किंवा 3 दिवसांचा 3 वर्षांचा विश्वास नाहीये, हा 50 वर्षांचा विश्वास आहे. आणि या विश्वासामुळे आजही लोक थांबून घेतात आणि तुम्हाला विचारतात की कोणता घेऊ, जो की आजचा जमाना असा आहे की मी बघून आलोय कोणता घ्यायचा आहे, तो तुम्हाला तसा विचारतोय. खूप छान आणि वेगळ्या लेवलवर चाललंय. पण बारामतीमध्ये पहिला जर मॉल म्हटलं इलेक्ट्रॉनिक मॉल तर तो मिलिंग ट्रेडिंग कंपनीने चालू केला. काय त्याच्या मागची भावना काय होती? साधारण आम्ही 2005 साली एक आपल्या नवीन ज्या लोकांच्या गरजा, कारण त्या वेळेपर्यंत वॉशिंग मशीन्स नंतर रेफ्रिजरेटर्स ह्या सगळ्या गोष्टी मार्केटमध्ये बऱ्यापैकी त्याला मागणी यायला लागली होती. आणि आपल्या स्टेशन रोडच्या ज्या जागेत या सगळ्या गोष्टी डिस्प्ले करणं, लोकांना त्या सगळं दाखवणं, त्यातले फीचर्स समजून सांगणं आणि तेवढी जागा, कारण तोपर्यंत आपल्याकडं 4-5 ब्रँडचं काम पण आलं होतं. व्हिडिओकॉन असेल, BPL असेल, ओनिडा असेल, या सगळ्यांचं काम आपल्याकडं त्या दुकानात असतानाच आलं होतं. तर त्यानंतर आम्ही ठरवलं की या सगळ्यांसाठी, आणि आपल्याकडं तोपर्यंत ग्राहक वर्ग पण थोडा बदलला होता. जसं चकोरने मगाशी सांगितलं की 2 व्हीलर वगैरे काय फारशा नव्हत्या, पण 2005 साली चित्र बऱ्यापैकी बदललं होतं. MIDC येऊन बारामतीत 10 वर्ष होऊन गेली होती त्या, आणि लोकांकडे बऱ्यापैकी वाहनं 2 व्हीलर्स ह्यांची संख्या बऱ्यापैकी होती आणि त्यांना एक खरेदीचा वेगळा अनुभव घ्यायची इच्छा होती लोकांना, की जसं पुण्यात किंवा मुंबईसारख्या ठिकाणी मोठी मोठी शोरूम्स असतात. तर त्यासाठी आम्ही 2005 साली भिगवण रोडवरच सनशाईन प्लाझामध्ये एक चांगली डिसेंट शोरूम केली की जी पुण्याच्या धर्तीवर एअर कंडिशन शोरूम आणि सगळ्या गोष्टी लोकांना वेल सॅग्रिगेटेड असा डिस्प्ले वगैरे सगळा नीट लावलेला जिथं आहे अशा पद्धतीचा एक आम्ही अनुभव देण्याचा प्रयत्न केला आणि लोकांना तो खूप आवडला. सनशाईन प्लाझामध्ये चालू केलेलं तिथं साधारणतः किती स्क्वेअर फीटचं होतं आणि नंतर काय अडचणी आल्या का त्यामध्ये? साधारण 1200 स्क्वेअर फुटाच्या जागेमध्ये आपण ती शोरूम सुरू केली होती. पण भारतात येणाऱ्या अनेक नामवंत जागतिक दर्जाच्या ब्रँड्सची सुरुवात आणि त्या सर्वांना बारामतीसारख्या किंवा रादर तालुका प्लेसपर्यंत त्यांची जी काही वाढ त्यांना धंद्याची करायची होती याची गरज बघता त्या सगळ्यांना बारामतीपर्यंत डीलर्स नेमायचे होते. आणि ते लोक जेव्हा यायला लागले तेव्हा आपल्याकडं जागा परत एकदा कमी पडते याचा अनुभव आम्हाला यायला लागला की ह्या सगळ्यांना आपल्या इंडियन ब्रँड्सबरोबर जर मल्टीनॅशनल कंपन्यांना जर आपल्याला त्यांच्या प्रॉडक्ट्सची जर मार्केटमध्ये मागणी येते आणि त्या पण आपल्याला जर ठेवायला पाहिजेत तर आपल्याला आणखी एक मोठी शोरूम असणं आवश्यक आहे. याचा सगळ्याचा विचार करून चकोरने आणि मी आमच्या ह्या आत्ता जी शोरूम आहे तिथे पूर्वी आमचं घर होतं तर त्या घराच्या जागी नवीन शोरूम करायचा विचार केला
आणि तो दादांना सांगितलं. त्यांना सुरुवातीला थोडं त्याबद्दल वाईट वाटलं की घर लगेच आपण दुकानात कन्वर्ट करायचं, ते घर पाडायचं. आणि आम्ही त्यांना प्लॅन दाखवला, आम्ही केलेलं. त्याचं जवळजवळ 4 मजल्यात मिळून 20,000 स्क्वेअर फुटाची जागा आपण बांधतोय आणि एवढं मोठं एक इलेक्ट्रॉनिक मॉलचं स्वरूप त्याला असणार आहे. त्यांना साहजिक पहिल्यांदा आनंद खूप झाला. त्याचबरोबर घर पाडणार किंवा घर आपल्याला त्यासाठी सॅक्रिफाईस करावं लागणार याचं दुःखही झालं, थोडंफार भावनिक झाले. पण अंतिम सगळ्या पुढच्या पिढीचा त्यांनी विचार केला असावा आणि त्यांनी त्याला परवानगी दिली आम्हाला. आणि आम्ही मग या शोरूमच्या आखणीची सगळी सुरुवात केली. तसं पाहायला गेलं तर घर बांधल्यानंतर ते जोपर्यंत स्वतःहून व्यवस्थित आहे तोपर्यंत पाडण्याचा निर्णय कोणी घेत नाही. पण तो निर्णय घेणं म्हणजे खूप कठीण गोष्ट आहे. सर, विनीत सरांनी सांगितलं. चकोर सर, तुमच्या काय भावना होत्या त्यावेळेस? भावना म्हणजे खरंच विलक्षण होत्या. कारण मी आणि मिलिंद भाईंनी आता लोकांसाठी तर घरं खूप बांधली होती, पण जीवनात आपल्यासाठी पहिल्यांदा आम्ही आमच्या कुटुंबियासाठी घर बांधलं होतं. आम्ही सगळे तिथे एकत्र राहत होतो आणि खूप अद्ययावत घर होतं. आणि 1991 साली ते घर बांधल्यानंतर काही वर्ष म्हणजे 2013मध्ये हा निर्णय घ्यावा लागला की आपल्याला गावामध्ये पार्किंगची प्रचंड अडचण होत होती. माल आला तर तो खाली करायला प्रचंड अडचण होत होती. ते दुकान भाड्याचं असल्यामुळं पावसाळ्यात प्रचंड गळायचं आणि त्याचा एक ओव्हरऑल लुकच तो खूप जुना होता. त्यामुळं आता जर तिथनं शिफ्ट नाही झालो तर बिझनेसच्या अस्तित्वाचाच प्रश्न होता. म्हणजे तुमची ग्रोथच ही खुंटणार होती. आणि जी नवीन पिढीची लोक आहेत म्हणजे समीरच्या वयाच्या सारखी ती त्या लोकांपर्यंत, त्या मुलांपर्यंत जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला एक अद्ययावत शोरूम करणं फार गरजेचं होतं की ज्याच्यात जी अद्ययावत उपकरणं पण आत्ता कंपन्या एक सादर करत होती, मल्टीनॅशनल कंपन्या भारतात आल्यानंतर. तर त्यालाही साजेसं असं एक काहीतरी शोरूम करणं खूप क्रमप्राप्त होतं आणि हे काळानुसार आपल्याला बदलायला हवं होतं. पण त्याचबरोबर दुसरा एक भावनेचा प्रश्न होता की आपण आयुष्यात आपल्या स्वकमाईतनं पहिलंच एक घर बांधलंय जे की आपलं सगळं कुटुंबाचं स्वप्न आहे आणि ते आता 20 वर्षातच एक पाडायचं आणि तिथं एक शोरूम करायचं. तर हा खरंच एक खूपच मोठा म्हणजे भावनिक मुद्दा होता. पण योगायोगाने सगळ्या कुटुंबाचं एकच मत झाल्यामुळं मग पुढं फारसं जड गेलं नाही आणि आम्ही तो निर्णय घेऊ शकलो. आणि आज मला वाटतं की खूप चांगला निर्णय होता. एक पहिली 2-3 वर्ष असं सारखी मनात भीती होती 2015मध्ये जेव्हा आम्ही काम पूर्ण करून इथं आलो की इतक्या लांब म्हणजे ते लांबच वाटायचं त्यावेळेस 2015मध्ये की बारामतीत एवढं हार्ट ऑफ द सिटी आपण भिगवण चौकात व्यवसाय करत होतो. तिथं वॉक इन कस्टमर प्रचंड असायचं की इतकं कस्टमर गावाबाहेर असं म्हणजे त्यावेळेस गावाबाहेरच वाटायचं की येईल का, की इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू घेण्याकरता, मिक्सर घेण्याकरता, पंखे घेण्याकरता अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, TV, फ्रीज, वॉशिंग मशीन करता येतीलच, पण आपल्याकडं बाकीच्या ज्या छोट्या वस्तू आहेत त्याच्याकरता येतील का असं वाटत होतं. पण एक अद्ययावत शोरूम आपण इथं उभी केल्यानंतर आम्हाला नंतर 2-3 वर्षातच कळून चुकलं की नाही, आपण हा निर्णय घेतला हा खरंच बरोबर आहे आणि आपल्या व्यवसायामध्ये सुद्धा इथं वाढ होतीये आणि तरुण पिढी विशेष करून खास करून ही आपल्या दुकानात यायला सुरुवात झाली. आता जसं तुम्ही म्हटलात की 2015 साली 13 ते 15 साली त्यावेळेस हार्ट ऑफ द सिटीमध्ये आपलं दुकान होतं आणि आज ज्यावेळेस तुम्ही म्हणत होतात की ते गावाच्या बाहेर आहे, आज काय वाटतं? आता हे तर म्हणजे हेच हार्ट ऑफ द सिटी झाल्यासारखं झालं. कारण आज जो बारामतीचा जो विस्तार होतो जे आपण जर सगळं पाहिलं तर सगळं हा भिगवण रोडवरतीच होतोय. म्हणजे सगळ्या बँका असतील, इंडस्ट्रियल इस्टेट असेल, तुमच्या MIDCs असतील किंवा वेगवेगळी हॉटेल्स असतील, वेगवेगळे आता दुकानं शोरूम्स इतक्या येत आहेत. ह्या सगळ्याच आता आपल्या दुकानपासून ते MIDC पर्यंतच्या जागेमध्ये येत आहेत. म्हणजे आता आपणच खरं तर मध्यवर्ती आल्यासारखं झालंय. म्हणजे 10 वर्षात इतकी संकल्पना बदलली. म्हणजे काळ खूपच वेगाने बदलतोय. काळ तर बदलतोय, त्याबरोबर तुमच्या प्रोडक्ट आणि काळाबरोबर तुमची पुढची पिढी. समीर दादांची एंट्री कधी झाली
ऍक्च्युली बिझनेस जॉईन मी केला 2017 मध्ये. पण जसं आता काकांनी आणि बाप्पांनी सांगितलं की ह्या नवीन शोरूम विषयी जेव्हा आमची चर्चा चालली होती तेव्हा मी जस्ट इंजिनिअरिंगच्या फायनल इयरमध्ये होतो आणि आमच्या सगळ्यांच्याच मनात असं होतं की एक ॲडव्हान्स शोरूम असावी, मोठी शोरूम असावी बारामतीत. तर त्याच्या ह्या शोरूमच्या प्लॅनिंगपासून मी इन्व्हॉल्ड होतो ॲक्च्युली बिझनेसमध्ये, की शोरूम कशी असावी, काही वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला त्यामध्ये करता येतील. सो तसं इन्व्हॉल्ड 2012 पासून होतो. पण ॲक्च्युली माझं एज्युकेशन आणि माझा जॉब एक्सपिरियन्स घेऊन मी 2017 मध्ये बिझनेस जॉईन केला. मी आता असं ऐकलंय की तुम्ही 5 वर्ष ऑस्ट्रेलियाला होतात, शिक्षण घेतलं, जॉब करत होतात चांगल्या पदावरती. ते 5 वर्ष म्हणजे तिकडची चांगली लाईफ सोडून पुन्हा बारामतीमध्ये येणं आणि आपला पारंपरिक व्यवसायाला हातभार लावणं, हे कुठून मनात आलं? जेव्हा इंजिनिअरिंग संपून मी बारामतीत आलो होतो तेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशन विषयी जेव्हा मी घरी चर्चा केली तर तेव्हा साधारणपणे जेव्हा ऑस्ट्रेलियाला जायचं आणि जो मी कोर्स घेतला होता तो थोडासा आमच्या बिझनेसला काही पर्सेंटेजमध्ये किंवा काही मदत करेल अशा अनुषंगानेच मी कोर्स घेतला होता. तो बिझनेस इन्फॉर्मेशन मध्ये होता. सो आधीपासून प्लॅन असंच होता की जाऊन बाहेरचं एक्सपोजर घ्यायचं, तिथल्या काही 4 चांगल्या गोष्टी शिकता येतात का, अनुभवता येतात का, आणि ते आपल्या ठिकाणी किंवा आपल्या देशात म्हणा किंवा आपल्या व्यवसायात म्हणा कसं आपण त्याचा उपयोग करू शकतो, हाच प्लॅन होता बेसिकली जेव्हा बाहेर जायचं ठरवलं तेव्हा. सो मला आनंद वाटतो की ते मला करता आलं. म्हणजे पहिली मला जायची संधी मिळाली, तिथे शिकायची आणि काम करायची मिळाली, आणि ते अनुभव घेऊन जेव्हा मी 2017 मध्ये आलो तर हा 8-10 वर्षाचा प्रवास माझ्यासाठी खूप छान होता. आता 2017 ते 2025 हा काळ नाही म्हटलं तरी जवळपास 8 वर्षांचा काळ आहे. पण सगळ्यात मोठा पॅच आला होता तो 2019ला. कोविड काळामध्ये ज्यावेळेस ही गोष्ट झाली तर आपला पूर्ण बिझनेस हा कस्टमरशी निगडीत होता. मग त्या 2 वर्षांचा तुमचा अनुभव काय होता? काय नक्की प्रॉब्लेम्स काय फेस केले? 2017 मध्ये जेव्हा मी इथे जॉईन केलं तर मला एक मेजर गॅप आमच्या बिझनेसमध्ये जी दिसली होती की इतक्या वर्षाचं नावाचं पाठबळ होतं, वडिलांचा आणि काकांचा इतक्या वर्ष अनुभव होता, एवढी मोठी शोरूम आम्ही कन्स्ट्रक्ट केली होती की जी बारामतीसाठी तेव्हा तर एक खरंच नावा एक्सपिरियन्स होता. पण आम्ही मिस करत होतो प्रोसेस आणि सिस्टीम्स. ह्या 2 गोष्टींवरती मला काम करायला खूप संधी मिळाली. बेसिकली की बिझनेस प्रोसेसेसवरती आम्ही काम करू शकतो, जे ट्रेडिशनल प्रोसेसेस सोडून आम्ही ऍक्च्युली कम्प्युटर्स, सिस्टीम्स, सॉफ्टवेअर याच्यावरती शिफ्ट झालो. बऱ्यापैकी बिझनेस ऑटोमाइज झाला. इन्व्हेंटरीवरती आमचा खूप कंट्रोल आला. तर त्यामुळे की बिझनेसचे जे नकळत होणारे लॉसेस जे असतात त्याच्यावरती आमचा खूप कंट्रोल आला. आणि हे 3 ते 4 वर्ष आम्ही त्याच्यावरती सगळं करून आम्ही जोपर्यंत त्याच्यावरती मास्टरी मिळवली होती आणि त्याच्यानंतर कोविड आला. सो बाय दॅट टाइम आम्ही आमचा ऑनलाईन प्रेझेन्स पण खूप क्रिएट केला होता. तर त्याचा उपयोग आम्हाला कोविडमध्ये खूप झाला. की कोविडमध्ये काही गोष्टी आपल्याला स्टोर ओपन नसल्यामुळे खूप कमी कालावधीनंतर मिळायचा स्टोर ओपन करण्यासाठी. फुल आवर्स ओपनिंग नसायचे. तर तेव्हा ऑनलाईन आम्ही बऱ्याचशा गोष्टी त्याचा व्यवसाय करू शकलो वाया फेसबुक वगैरे. सो ते एक लर्निंग कर्वच म्हणावं लागेल. आणि अशा सिच्युएशन मध्येच आपण काही ना काही डेव्हलपमेंट करतो. की जर असा काळ आलाच नसता तर कदाचित आम्ही हातपाय मारलेच नसते ऑनलाईन जाण्यासाठी. फेसबुकच्या तो शॉप किंवा स्टोर आयकनचा वापर करण्याचा, इंस्टाग्रामचा युसेज आम्ही केलाच नसतं. कदाचित जसे गोष्टी चालल्या त्याच चालल्या असत्या. सो इन अ वे ते आमच्यासाठी एक वेगळा एक पुशच मिळाला म्हणजे थोडंसं डेव्हलपमेंट करण्यासाठी. बिझनेस ऑनलाईन होतोय ही नवीन ट्रेंड मधली गोष्ट आहे. त्याचबरोबर तुमचं ट्रान्झॅक्शनही ऑनलाईन व्हायला सुरुवात झाली. राईट. त्याला कसं कोपअप केलं तुम्ही? बेसिकली जेव्हा अख्ख्या देशाचंच धोरण बदलत होतं की आपण डिजिटलायझेशन करायचं चाललं होतं आणि वेगवेगळे त्याच्यामुळे UPI पेमेंट सिस्टीम्स येत गेल्या. पाईन लॅब्स सारखे ज्या ऑनलाईन तुम्हाला
फायनान्स किंवा क्रेडिट कार्ड फायनान्सचे ऑप्शन्स अवेलेबल होतात. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा जेव्हा आम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळाली आम्ही त्याबद्दल माहिती घेत गेलो आणि लगेचच त्याची अंमलबजावणी केली. म्हणजे आम्ही त्याची वाट नाही बघत बसलो की कोणी दुसरा करतोय का. आम्ही फर्स्ट हँड आम्ही लगेच आल्या त्या सगळ्या गोष्टी आत्मसात करत गेलो. आमच्या स्टाफला त्याचे ट्रेनिंग देत गेलो. आम्ही पहिल्यांदा ते समजून गेलो आणि वेळोवेळी काळाबरोबर आम्ही स्टेप्स घेत गेल्यामुळे आम्हाला त्याचा बराच फायदा झाला. आपला बिझनेस हा ऑनलाईन जावा हे प्रत्येकाला वाटतं. तुम्हाला कधी वाटलं की आपण ऑनलाईन गेलं पाहिजे, आपण सोशल मीडियावरती प्रमोट केलं पाहिजे, कधी वाटलं तुम्हाला? राईट. आता ऑनलाईन बिझनेसचे 2 ऍस्पेक्ट्स आहेत. एक म्हणजे ऑनलाईन खरेदी करण्याचं एक ऑप्शन, जसं की जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स असतात, आणि दुसरं आहे की ऑनलाईन प्रेझेन्स असणं, की म्हणजे माझ्या व्यवसायाबद्दल मी फेसबुक, इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया पेजेस थ्रू प्रमोशन्स करतो. तर आम्ही कुठली वस्तू कधी ऑनलाईन कुठल्या प्लॅटफॉर्मवर विकायचा कधी प्रयत्न केला नाही. पण आम्ही 2015 म्हणजे जेव्हा ही शोरूमचं ओपनिंग झालं त्या दिवशीच आम्ही फेसबुक पेज ऍक्च्युली बनवलं होतं, क्रिएट केलं होतं आणि त्याच्यावरती आम्ही त्याचं पोस्टिंग म्हणा किंवा सगळे आमचे अपडेट्स बिझनेस रिलेटेड ऑफर्सबद्दल कस्टमर्सपर्यंत त्या दिवसापासूनच आम्ही पोचवत होतोच. आता बारामती त्यावेळेस छोटं होतं, 15 म्हणलं तरी जसं सर म्हटलं की 10 वर्षांमध्ये जास्त ड्रास्टिक चेंज झाला. आता देखील तुम्ही काही आव्हानांना सामोरे जात असाल तर ते कोणते आहेत आणि त्याला कसं कोपअप करताय? आत्ताचा जो मेजर इश्यू जो आम्ही आमच्यासारखे सिंगल स्टोर ओनर्स जे फेस करतात ते म्हणजे जे मल्टी आउटलेट चेन्स आहेत, जे प्रत्येकच प्रोडक्ट कॅटेगरीमध्ये असतं, जसं इलेक्ट्रॉनिक्समध्ये पण आहेत, ते आता जवळजवळ तालुका लेवलपर्यंत पोहोचले आहेत. तर तो एक मेजर आम्हाला इश्यू असतो त्यांना हँडल करणं. बरेच वेळा कसं होतं की एक ऑरा क्रिएट केला जातो की ऑनलाईन सगळं स्वस्त मिळतं किंवा अमुक स्टोअरमध्ये सगळ्या ऑफर्स मिळतात. असं असतं की चॉकलेट तेच आहे पण रॅपिंग करून देणे आणि एका मिठाईच्या बॉक्समध्ये देणे, हा त्याचा एक डिफरन्स आहे. ट्रेडिशनली तुम्ही काहीतरी ऑफर करता आणि एक तुम्ही एक मॉडर्न वे मध्ये प्रेझेंट करून ऑफर करता, तर ते तुम्हाला कधी अट्रॅक्टिव्ह वाटतं. सो या जनरेशनच्या ज्यात आमच्या जनरेशन किंवा अजून जे नवीन जनरेशन आहे त्या सगळ्यांना ऑफर्सची खूप क्रेज आहे. एक मेजरली ऑफर्स काय आहेत, आता कॅशबॅक्स येत आहेत, तर सगळ्यांशी आम्हाला टॅकल करता त्या सगळ्या गोष्टी आम्ही आत्मसात करत राहतो. त्यामुळे ते चॅलेंजेस त्याप्रमाणे टॅकल होतात. आणि बाकी आम्ही स्टाफ ट्रेनिंग वरती खूप जास्त मेजर एम्फोसिस असतं, कारण की स्टाफ जर वेल ट्रेंड असेल तर ज्या गोष्टी आपल्याकडे ऑफरिंग्स मध्ये आहेत त्या आपल्या येणाऱ्या कस्टमरला एकदम व्यवस्थित समजवले जातात आणि त्यामुळे आमचं कस्टमर रिटेन्शन पण वाढतं आणि कस्टमरला योग्य ऑफर पण दिली जाते, डिलिव्हरीज पण. साधारणतः जसं तुम्ही सांगितलं की 12,000 स्क्वेअर फीटचा पूर्ण आपला मॉल आहे. आपल्याकडे स्टाफ किती आहे, त्याचं मॅनेजमेंट कशा पद्धतीने होतं? एक साधारणपणे 7-8 वर्षापूर्वी आम्हाला लक्षात आलं की एक मालक एक मॉल नाही चालू शकत, एक स्टोर. तर याला एक हायरार्कीची गरज आहे. म्हणजे ओनर्स आहेत आणि त्याच्यानंतर मॅनेजर्स आहेत, मग फ्लोर मॅनेजर्स आहेत आणि मग तिथे इंडिव्हिज्युअल फ्लोरचे सेल्स स्टाफ आहेत. आम्ही तशा प्रकारे पहिल्यांदा हायरार्की डेव्हलप केली. आमच्यासाठी पण खूप नवीन होतं आणि आपण एक सिंगल स्टोर असल्यामुळे आमच्याकडे इतकी यंत्रणा नव्हती की आम्ही कुठे जाऊन ते शिकावं. सो आम्ही एक्सपेरिमेंटल बेसिसवरतीच शिकत गेलो आणि त्यामुळे त्या प्रकारे आम्ही एक हायरार्की डेव्हलप केली. मग मेसेज म्हणा किंवा ट्रेनिंग म्हणा त्या प्रकारे देत जातो. साधारणपणे 20 ते 25 लोकांचा स्टाफ सध्या आपल्या स्टोअरमध्ये आहे आणि जवळजवळ 25 वर्षापासून पेक्षाही जुने असलेले स्टाफ मेंबर्स आजही आम्ही रिटेन केले आहेत आणि ते त्या हायरार्कीमध्ये वरच्या लेवलवरती गेलेले आहेत. वा, दॅट्स ग्रेट की स्टाफ आपल्या बरोबर नाही, जसं आपण वाढतो तसं आपल्या स्टाफचाही ओरा वाढत आहे. जसं व्यवसाय एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे येतो तसं काही नीतिमूल्य पण आपल्या पुढे येतात. कोणत्या प्रकारच्या गोष्टी अशा वाटतात तुम्हाला की ज्या तुमच्या पाठीमागच्या पिढीकडून तुमच्याकडे आल्या?
पहिल्यांदा तर म्हणजे आमच्या आजोबांचं नेहमी असं म्हणणं असायचं की तुम्ही एका व्यक्तीशी व्यवहार करू नका, त्याच्या पिढीशीच व्यवहार करायचा. म्हणजे तुम्ही त्या एका कुटुंबाला कायमस्वरूपी तुम्ही कॅटर केलं गेलं पाहिजे, इतका विश्वास संपादन केला पाहिजे. म्हणजे काय की तुमचा विश्वास असला पाहिजे, सचोटी असली पाहिजे, प्रामाणिकपणा असला पाहिजे आणि अशा वस्तू विका की ज्या दर्जेदार आणि टिकाऊ आहेत आणि त्या कस्टमरला खूपच समाधान देऊन जातील, की आपण म्हणतो ना व्हॅल्यू फॉर मनी, असं झालं पाहिजे. आणि ह्या गोष्टी ह्या आमच्या आजोबांपासून वडिलांपासून आज मिलिंदभाई आणि माझ्यापर्यंत आल्या आणि समीरनी न सांगताच त्याचं सूक्ष्म निरीक्षण असतं, त्यांनी ते लगेचच आत्मसात केलं. म्हणजे आता आम्हाला तर त्याला काही सांगावंच लागत नाही, पण ही खरंच खूप महत्त्वाची गोष्ट आहे की गिरायकाच्या मनामध्ये तुम्ही विश्वास संपादन करा. की जसं मिलिंदभाईंनी मगाशी सांगितलं की आजही लोक जेव्हा तुम्हाला दुकानात येऊन विचारतात की मी कुठली वस्तू घेऊ, किंवा वर येऊन एखादा मिक्सर त्यांनी चॉईस केला किंवा एखादी वस्तू, तर खाली येऊन विचारतात आता ते घेतलंय ते आम्ही बरोबर आहे का, नाही तर 2 मिनिटं वर चाला आणि आम्हाला प्लीज सांगा. म्हणजे हा विश्वास जो आहे ना हा खूप मोठा आहे आणि हा विश्वासच आपल्या बिझनेससाठी खूप चांगला आहे आणि हाच बिझनेस आपल्याला तो पुढे घेऊन जातात. आणि जेव्हा तुम्ही असा पिढ्यांशी व्यवहार करताना तर मला वाटतं की ते मग तुम्हाला कुठल्या फार जाहिरातीची वगैरे पण फारशी गरज वाटत नाही, कारण ही माउथ पब्लिसिटीज इतकी चांगली असती ना, हीच तुम्हाला असंख्य ग्राहक भविष्यात जोडतात. तर हेच आम्हाला आमच्या आजोबांपासून मिळालं, वडिलांपासून मिळालं, काकांपासून मिळालं, ते माझ्यापर्यंत आलं, मिलिंदभाईपर्यंत आलं, समीरपर्यंतही पोहोचलं. आज 2025 मध्ये आपण वावरतो. पाहायला गेलं तर ऑनलाईन वेगवेगळे प्लॅटफॉर्म अवेलेबल आहेत, मॉडर्न रिटेल अवेलेबल आहेत, छोटी छोटी दुकानं, छोटे छोटे शॉप्स झालेले आहेत, तर देखील मिलियन ट्रेडिंगच का असं तुम्हाला वाटतं? आता आम्ही ज्या टाईपचा व्यवसाय करतो ना त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे की विक्री पश्चात सेवा हे फार मोठं आहे. आपण ठिकठिकाणी बघतो की आपण ग्राहक फार वेळा असतो, विक्रेते फार कमी वेळा असतो. आणि जेव्हा आपल्याला एखाद्या दुकानामध्ये एखाद्या शोरूममध्ये जेव्हा विक्री पश्चात सेवा मिळत नाही किंवा आपण ती सेवा सर्व्हिस मागायला गेल्यानंतर आपल्याशी जर कोणी नीट नाही बोललं किंवा टाळाटाळ केली किंवा ती दिली नाही तर आपलं मन खूप दुखावतं. एक्झॅक्टली मिलिंदभाईंनी आणि मी हाच विचार केला की जर एवढं मोठं शोरूम आपल्याला करायचं आहे किंवा आपण ज्या छोट्या त्या दुकानात होतो भिगवण रोडला, भिगवण चौकामध्ये मारुतीच्या मंदिरासमोर, तिथं सुद्धा आमच्या दोघांचा हाच एक कन्सर्न असायचा की आपण ग्राहकाशी जेव्हा तो सर्व्हिस मागायला येतो तेव्हा त्याच्याशी तितकंच चांगलं बोललं पाहिजे की तो वस्तू घ्यायला येतो, त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा अन्याय होता कामा नये. त्याला कंपनी सर्व्हिस देते, मी सर्व्हिस देत नाही, कंपनीचं काम आहे ते, व तू आणि ते कंपनी बघून घे, हे नाही. कारण तो माझ्याकडे बघून आलाय, त्यामुळं ती मला सेवा त्याला उपलब्ध करून दिली पाहिजे. कंपनी आणि ग्राहक ह्याच्यामधला दुवा मी कायमस्वरूपी राहिलं पाहिजे. माझी जबाबदारी मी सोडून देता कामा नये की नाही आता ही सर्व्हिस कंपनीच देणार आहे आणि ह्याच्यातला आता माझा रोल संपला, तो आणि कंपनी बघून घे, असं नाही. किंवा तो आपल्याकडं आल्यानंतर ग्राहक आपण त्याच्यापासून तोंड फिरवायचं नाही किंवा असं करायचं नाही की त्याला एक कुठलं तरी एक निराशाजनक असं काहीतरी आपण स्टेटमेंट करून त्याला डिस्करेज करायचं, असं करायचं नाही असं आम्ही ठरवलं. मग त्याच्यासाठी काय केलं की आपण ह्या दुकानामध्ये आल्यानंतर एक डेसिग्नेटेड एक जॉब क्रिएट केला की तिथं कस्टमरच्या कंप्लेंट्स ऐकल्या जातील, नोंदवल्या जातील, त्याचा पाठपुरवठा केला जाईल आणि कस्टमरला एंड कस्टमरला त्या सर्व्हिसमधनं एक चांगलं सोल्युशन मिळालं जाईल. त्यामध्ये जरी काय अडचण आली तर ते माझ्यापर्यंत येतात, मिलिंदभाईपर्यंत ते आमची सर्व्हिस टीम जाते आणि कस्टमरला सॅटिस्फॅक्शन मिळेल का नाही याची पूर्ण आम्ही खबरदारी घेतो. आणि हेच आज या बिझनेसचं माझ्या मते गमक आहे की तुम्ही सर्व्हिसला किती महत्त्व द्या. म्हणून लोक मिलियन ट्रेडिंग कंपनीला प्राधान्य देतात की त्यांना खात्री आहे की इथं विक्री पश्चात सेवा आपल्याला चांगलीच मिळणार आहे, जी ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये नसते. कारण तिथं मालक नसतो, मालकाचा फेस नसतो. जी ऑनलाईन तुमची चेन्स आहेत मॉडर्न रिटेल आपण ज्यांना म्हणतो तिथंही कोणी मालक नसतं, तिथं कोणी जबाबदारीने त्यांना
पाहत नाही, तेवढे कंप्लेंट्स त्यांच्या ऐकूनही घेतल्या जात नाहीत. त्यांना लगेच कंपनीचा फोन नंबर, सर्व्हिस सेंटरचा फोन नंबर दिला जातो आणि तिकडं काम तुमचं करून घ्या असं सांगितलं जातं. तसं आमच्या दुकानात होत नाही. पुढच्या पिढीकडे ते होणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. आणि याच विश्वासाने समीरसुद्धा पुढं चालवत राहणार ह्याच्याबद्दल मला निश्चित खात्री आहे. बाकीच्या ऑनलाईन किंवा मॉडर्न रिटेल चेनमध्ये टोल फ्री नंबर असतो, टोल फ्री नंबर जो की कस्टमर केअर असतो. हो, मला असं वाटतं मिलिंद ट्रेडिंग हे नावच ब्रँड आहे, त्या ठिकाणी टोल फ्री नंबरची गरज नाहीये, नावच ब्रँड आहे, त्यामुळे तुम्हाला सर्व्हिस 100% मिळणार आहे. जसं बारामती म्हणतोय आपण एक्सपांड होते, तसं प्रत्येक व्यवसाय एक्सपांड होते. अनेक लोकांना आजही वाटतं की मी इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकलच्या शॉप चालू करावेत, शोरूम चालू करावेत. त्या तरुण मुलांसाठी तुमचं काय एखादं गमक असेल की तुम्ही सांगू शकता? एक गोष्ट नक्कीच आहे की गेल्या काही वर्षात या धंद्यातल्या अनेक लोकांचे शोरूम्स, नामांकित जुन्या शोरूम्स पुण्यासारख्या शहरातल्या बंद झाल्यात. की काही मेजर तगड्या आव्हानांना तोंड देणं शक्य होणार नाही किंवा होत नाही या भावनेतून त्या बंद झाल्यात. पण मी निश्चितपणे सांगू शकतो की ज्यांना ज्यांना या व्यवसायात यायचं आहे त्यांनी फोकस्ड, अगदी व्यवस्थित लक्ष केंद्रित करून हार्डवर्क आणि जी काय बुद्धिमत्ता आपल्याजवळ देवांनी आपल्याला दिली आहे त्याचा योग्य वापर, मार्केटमध्ये काय गोष्टी आज लागणार आहेत, काही गोष्टी ट्रेंडिंग आहेत, ह्याचा सतत अभ्यास ठेवत जर आपला व्यवसाय सचोटीने, प्रामाणिकपणे आणि चांगले सर्व्हिस देण्याच्या भावनेने जर चालवला तर आजही या व्यवसायाला चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत, प्रत्येक बिगिनरसाठी सुद्धा. आपण बघितलं की व्यावसायिकांबद्दल तुम्ही खूप छान संदेश दिला, पण मिलिंद ट्रेडिंगचं पुढचं फ्युचर काय, त्यांनी काय प्लॅन केलेत का असे काय? बेसिकली आपण रिटेलर्स असल्यामुळे या प्रोडक्ट्स आणि टेक्नॉलॉजीबद्दल ऑलरेडी सगळ्या ज्या आपल्या इंडियात एस्टॅब्लिश कंपन्या आहेत त्या बऱ्याच पुढे गेलेल्या आहेत. म्हणजे ऑलरेडी आज जर तुम्ही बघाल तर आपण AI बेस्ड प्रोडक्ट्स ऑलरेडी आपल्या शॉप फ्लोअरवरती आहेत. सो मला असं वाटतं की आता त्याच्यातच बरीचशी डेव्हलपमेंट होईल. बारामतीत आजही, बारामतीसारख्या ठिकाणी 5 वर्षापूर्वी वॉशिंग मशीन हे लक्झरी होतं, आज नेसेसिटी झालेलं आहे. तसंच आता नेक्स्ट प्रोडक्ट जी नेसेसिटी होणार आहे ते आहे डिशवॉशर. सो बरेचसे लोक आता त्या प्रोडक्ट्सकडे पण वळतील. सो तो एक नवीन प्रोडक्ट कॅटेगरी ओपन होणार आहे रोबोट आमच्यासारख्या स्टोर्ससाठी. ज्या घरगुती चिमण्या वगैरे आहेत किचन अप्लायन्सेसमध्ये, हा एक मेजर नवीन प्रोडक्ट आहे की जो आता ही कॅटेगरी पण ओपन होत चाललेली आहे. सो काही कॅटेगरीज जुन्या बंद होत चालल्या त्याची डिमांड, आणि काही नवीन कॅटेगरीज ओपन होणार आहेत. सो मला असं वाटतं की फ्युचर ब्राईट आहे. आपण जसं आता सांगितलं की फोकस जर काम केलं तर ऑपॉर्च्युनिटीची कमी नाही, चॅलेंजेसची पण कमी नाही, पण ऑपॉर्च्युनिटीज पण राहणार आहेत. सो आम्ही तो माइंडसेट ठेवला आहे. आणि मुव्हिंग ऑन, आम्ही ह्या मिलिंद ट्रेडिंग इलेक्ट्रॉनिक्स हा शॉप फ्लोअर तर आहेच आहे, पण याच्याच बेसचा वापर करून आम्ही आता एअर कंडिशनिंगमध्ये पण खूप सक्रिय झालो आहोत, एअर कंडिशनिंगच्या प्रोजेक्ट्समध्ये. सो जे तुमचे रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असतील, काही कमर्शियल प्रोडक्ट्स असतील, तर मिलिंद ट्रेडिंग आता त्यामध्ये पण पूर्ण ताकदीने उतरलेला आहे. आज आपण 50 वर्षाचा प्रवास 50 मिनिटांमध्ये आपण येऊ शकत नाही, त्याला खूप दिवस लागतील, वेळ लागेल. पण आयुष्यामध्ये असे काही क्षण घडतात की त्यावेळेस आपल्याला वाटतं की अरे हा माझ्या मनामधून मी हा क्षण कधीच विसरू शकत नाही. असा कोणता क्षण आपल्या मिलिंद ट्रेडिंगच्या बाबतीत घडला? खरं तर असे अनेक क्षण आहेत की जे अविस्मरणीय आहेत. पण आता मला आठवलेला एक अतिशय संस्मरणीय प्रसंग म्हणा, क्षण म्हणा, की व्हिडिओकॉन कंपनीचे सर्वेसर्वा PN धूत साहेब यांनी 2000 साली आपल्या शोरूमला बारामतीला दिलेली भेट. एकादशीच्या वेळेस खरं तर ती जुनी शोरूम आपली होती जी मारुती मंदिरासमोर, पण दूत साहेबांच्या बरोबर एका कॉन्फरन्सच्या निमित्ताने आमची सगळ्यांची भेट झाली होती, ओळख झाली होती. आणि ते सिंगापूरला अनेक डीलर लोकांना घेऊन गेले होते आणि परत आले.
आणि परत आल्यानंतर आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला जाण्याचा त्यांचा प्लॅन होता. आणि त्यांनी फक्त सकाळी एअरपोर्टवर उतरल्यावर एवढंच विचारलं की जाताना मध्ये बारामती लागतं का, मला मिलिंदला भेटायचं आहे. आणि आमचे जे मॅनेजर होते त्यांनी पारेख, मला नाव पण आठवतं त्यांचं, त्यांनी सांगितलं की हो बारामती लागतं, रस्त्यातच आहे, आपण जाऊयात नक्की. त्यांचा फोन आला मला की तयार राहा, आम्ही 9:30पर्यंत तुझ्या शोरूमला येतो आहे आणि बरोबर PND साहेब आहेत आणि त्यांना तुला भेटायचं, तुझी शोरूम बघायची. हा एक आमच्या सगळ्यांच्याच आयुष्यातला खरोखर एक संस्मरणीय प्रसंग की एवढ्या मोठ्या कंपनीचा त्या काळात व्हिडिओकॉन हे भारतातली आघाडीची कंपनी होती आणि त्याचे सर्व आपल्या नावानिशी आपल्याला भेटायला येतात की त्यांना मला भेटायचं आहे, त्या व्यक्तींना, त्या फर्मच्या सगळ्या कुटुंबाला मला भेटायचं आहे, या उद्देशाने आपल्याकडे येतात. हा एक माझ्या दृष्टीने आयुष्यातला खरंच एक चांगला स्मरणात राहील असा एक प्रसंग होता, असं मला वाटतं. चकोर सर, जेव्हा आपलं दुकान जुन्या जागेत होतं, म्हणजे आपल्या भिगवण चौकामध्ये मारुती मंदिरासमोर, तेव्हा सकाळचीच वेळ होती, मी दुकानामध्ये होतो आणि एकदम प्रतिभा काकी दुकानामध्ये आल्या. म्हणजे मला तर खरंच एकदम काही सुचेनासंच झालं की प्रतिभा काकी स्वतः दुकानात आल्या. त्यांच्याबरोबर त्यांच्या 2 सुना पण होत्या, त्या सुनांबरोबर त्या मिक्सर घ्यायला आल्या होत्या. म्हणजे मला असं वाटत होतं की हे काम तर कुणी करू शकलं असतं त्यांच्याकडे, त्यांनी यायची गरज नव्हती, पण त्या स्वतः येऊन माझ्याशी सगळं बोलून करून मिक्सर बाबत सगळी बारीक सारीक माहिती विचारून त्यांनी तो फिलिप्सचाच मिक्सर बहुतेक घेतला, माझ्या अंदाने फिलिप्सचाच मिक्सर घेतला. तर ते माझ्या दृष्टीने म्हणजे फारच मला खूप अप्रूप होतं की त्यांनी दुकानात येणं एवढ्या मोठ्या व्यक्तीने, आणि ते सुद्धा हे फक्त एक मिक्सर घेण्याकरता. तर मला वाटतं ती खूपच म्हणजे एक माझ्या दृष्टीने एक माझ्या आयुष्यातली ती एक संस्मरणीय गोष्ट आहे. तसं मिलिंद सरांनी सांगितलं, चकोर सरांनी सांगितलं, असं सुमीर सर तुमच्या मनामध्ये असा काही प्रसंग आहे का की जो तुम्ही आम्हाला सांगू इच्छिता? मला एक असा प्रसंग आठवला की सोनी इंडियाचे जे इंडिया हेड आहेत ते एक दिवशी त्यांच्या बारामतीमध्ये व्हिजिट असताना, खरं तर आम्ही सोनी ब्रँडचं काम करत नाही, पण त्यांनी बाहेरून शोरूम पाहिली आपली आणि त्यांना शोरूम आवडले आणि त्यांना क्युरिओसिटी आतून पण त्यांना बघायची होती. आणि तालुका प्लेसला एक शोरूम असेल असं त्यांना अपेक्षित नव्हतं कदाचित. तर ते उत्सुकतेने त्या आत येऊन आम्हाला भेटले, ते आणि सोनीची अख्खी टीम, आणि आमच्याशी अर्धा पाऊण तास चर्चा केली. तालुका लेवलवरती बिझनेस कसा चालतो याच्या इन्साइट्स त्यांनी घेतल्या, काही सजेशन्स त्यांनी आम्हाला दिले. बट ते माझ्यासाठी एक मेमोरेबल एक अशी मीटिंग होती त्यांच्याबरोबर की एक अशी एक इव्हेंट घडली जी स्टोअरमध्ये. जसं की एक मोठ्या कंपनीचा मोठा व्यक्ती ज्यावेळेस आपल्याला येऊन भेटतो, आपली इमारत पाहतो किंवा आपलं शोरूम पाहतो बाहेरून, आणि त्याला क्युरिओसिटी जागी होती की आपण येऊन भेटावं, हा सगळ्यात अविस्मरणीय क्षण जो आहे तो मला तरी वाटतो. 1985-1989 साली तुम्ही बिझनेसमध्ये आलात. बिझनेसमध्ये आल्यानंतर साहजिकच आहे, जरी कौटुंबिक बिझनेस असला तरी आव्हानं काही संपणारी नाहीयेत किंवा न येणारी नाहीयेत. आव्हानं काय होती का त्यावेळेस आणि कशी होती? त्यावेळेस कसे प्रॉडक्ट फार असे लिमिटेड होते, त्याच्यामुळं तिथं विक्री करायचा हाच एक मोठं आव्हान होतं. परंतु जसा जसा काळ पुढे सरकत गेला ना, तशी नवीन गॅजेट्स येत राहिली, आणि नवीन गॅजेट्स आल्यानंतर जी जशी मला नवीन होती तशी बारामतीकरांसाठी सुद्धा नवीन होती. आता उदाहरण द्यायचं झालं तर मायक्रोवेव्ह ही टोटली कन्सेप्टच नवीन होती की आता हा मायक्रोवेव्ह काय असतो, त्याच्यात कसं होतं, कसं स्वयंपाक केला जातो, पाकक्रिया कशा केल्या जातात, काय केल्या जातात, मग त्यात सोलो टाईप काय, ग्रिल म्हणजे काय, कन्व्हेक्शन म्हणजे काय, हे सगळ्या गोष्टी त्यांना आपल्याला मला आणि मिलिंद भाईला पहिल्यांदा शिकाव्या लागत होत्या. कंपनीच्या लोकांकडनं सगळं ते आत्मसात करून घ्यावं लागायचं. मग ते आम्ही आमच्या कामगारांना समजून सांगायचो, ते
पडले तर आपण हातातलं काम सोडून कस्टमरपर्यंत पोहोचून तिथं आपण एक्सप्लेन करून त्यांना विकायला लावायचं. मग आता टॉप लोड वॉशिंग मशीन होती, मग फ्रंट लोड आली. मग फ्रंट लोड वॉशिंग मशीन म्हणजे काय, मग त्याचा फायदा काय, मग ते का वापरायचं, त्याचं ॲडव्हान्टेज काय, मग हे सुद्धा सगळं पहिल्यांदा मला आणि मिलिंद भाईला शिकावंच लागायचं कंपल्सरी. आणि हे मग तुम्ही शिकल्यानंतर ही टेक्नॉलॉजी तुम्ही त्या कस्टमरला समजून सांगायचा की मग ते कस्टमरला पाठायचं आणि मग तो कन्व्हिन्स व्हायचा. म्हणजे आव्हान काय होतं तर कायम अप टू द मार्क राहणे. म्हणजे रोज तुमचा जसं शाळा कॉलेजमध्ये असताना आपण रोज गृहपाठ करायचा आणि शाळेत जायचं आणि सरांच्या प्रश्नांना उत्तर द्यायची, एक्झॅक्टली तेच आम्हाला इथं आत्मसात करत होतं की नवीन नवीन गॅजेट्स यायची. त्याच्यानंतर एअर कंडिशनर आले, विंडो आले, विंडो नंतर विंडो काही काळच टिकले की स्प्लिट AC आले, पण ते स्प्लिट AC बद्दल परत शिका. मग त्याच्यानंतर कलर TV बंद झाले, LCD आले, LED आले, मग ते स्मार्ट झाले, मग ते अँड्रॉइड झाले. असं इतकं ते फास्ट जर्नी होतं की ते तुम्ही त्याच्यात अप टू द मार्क असणं हे फार गरजेचं होतं आणि त्याच्याकरता तुम्हाला शिकणं फार गरजेचं होतं. आता जसं नुसतं पहिल्यांदा पंखा होता, आता त्याच्यात BLDC टेक्नॉलॉजी आली. व ती BLDC टेक्नॉलॉजी म्हणजे काय हे पहिल्यांदा मला माहिती पाहिजे, म्हणजे मी माझ्या कामगारांना सेल्सपर्सनला सगळं समजून सांगतील, म्हणजे ते कस्टमरला समजून सांगतील. मग पारंपरिक पंख्यापेक्षा हा चांगला कसा हे कळण्याकरता पहिल्यांदा तुम्हाला माहिती पाहिजे ती टेक्नॉलॉजी. आणि ही टेक्नॉलॉजी जर तुम्हाला माहिती पडली तर तुम्ही ते पुढं सांगू शकता. म्हणजे ह्याच्यात मी ते सांगते की ही युनिव्हर्सिटी आहे, ह्याच्यात तुमची PhD संपत नाही, ती निरंतर चालूच राहणार. आज ही जर्नी 1-2 नव्हे तर जवळपास 50 वर्ष कंप्लीट करते. 1975 पासूनचा प्रवास आज 2025 पर्यंत आलेला आहे. हा प्रवास एवढा लांबचा होतोय आणि अजून लांब होणार आहे. कशामुळे? ग्राहकांचा अतूट विश्वास जो आपण संपादन करू शकलो इतक्या वर्षात, आणि तो 1 नाही 2 नाही तर जवळपास 3 पिढ्यात आपण जपू शकलो. मला वाटतं खरं यशाचं गमक ते आहे की ग्राहकांचा विश्वास, त्यांनी सतत आपल्यावर जे अलोट प्रेम केलं, जे सातत्याने कस्टमर्सच्या देखील पिढ्या आपल्या दुकानात येत राहिल्या, हेच मला वाटतं की या सगळ्या प्रवासाच्या यशाचं गमक आहे. शेवटी ग्राहकांना किंवा जे काही आतापर्यंतचे कस्टमर असतील त्यांना तुम्ही काही संदेश देऊ इच्छिता? आम्ही ज्या ह्या यशाच्या शिखरावर पोचलो आहोत त्याच्यामुळे मागे निश्चितच ग्राहकांचा विश्वास आहे आणि त्यामुळंच आम्ही आज इथपर्यंत पोचू शकलो, इथपर्यंत प्रगती साध्य केली आणि असाच त्यांचा विश्वास आम्हाला जपण्याचा आम्ही भविष्यात सुद्धा प्रयत्न करतच राहू. या संपूर्ण पॉडकास्टमध्ये एक गोष्ट शिकायला मिळाली. काळ बदलतं, तंत्रज्ञान बदलतं, पण मेहनत, त्यानंतर प्रामाणिकपणा आणि ग्राहकांचा आपल्यावरती विश्वास ही गोष्ट खूप महत्त्वाची असते. आणि आज खऱ्या अर्थाने मिलिंद ट्रेडिंग कंपनीने ते जाणून दिलं की 50 वर्षाच्या प्रवासामध्ये जसं ग्राहक आपण जपायला जातो, ग्राहकही आपल्याला जपत असतो. तो 1 नव्हे 2 नव्हे, आज 3ऱ्या पिढीने जसा प्रवासामध्ये भाग घेतलेला आहे तसेच ग्राहक देखील 3ऱ्या पिढीचे ग्राहक देखील मिलिंद ट्रेडिंगला येत असतात. सो आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण जाणून घेतली ही जर्नी 50 वर्षांची नव्हे, पुढे चालत राहणाऱ्या ह्या असंख्य वर्षांची. सो थँक्यू. नक्की हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा आणि मिलिंद ट्रेडिंगच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला नक्की फॉलो करा. थँक्यू. धन्यवाद.